महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्याच्या बाबतीत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ही बाब लोकशाहीला घातक असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते। त्यावरतीच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये उमेदवार ज्या ठिकाणाहून निवडणूक लढतो तेथील लोकांचा लोकसंपर्क, लोकप्रियता स्थानिक लोकांना माहीत असते, त्यामुळे निवडणूक लढवून हरण्यापेक्षा एखाद्याला पाठिंबा देऊन त्यास निवडून आणण्यात काहीही गैर नाही। अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये लोकांनी बिनविरोध उमेदवारांना निवडून दिले आहे। म्हणून निवडणुकीमध्ये ज्यांची ताकद नाही, ज्यांची कुवत नाही, ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही असे लोक आरोप करीत आहेत व निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली। जनतेचा कौल मानायला पाहिजे असे मत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत मांडले। महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या वेळेला अनेक उमेदवार फॉर्म भरतात। त्या ठिकाणी असलेले संबंध किंवा त्या ठिकाणी असलेली लोकप्रियता ही त्या स्थानिक लोकांना माहिती असते। म्हणून निवडणूक लढवून हरण्यापेक्षा एखाद्याला पाठिंबा देऊन जर त्याला निवडून आणत असेल तर यात गैर काही नाहीये। निवडणूक आयोगाने जो काही आदेश दिला निश्चितच त्याच्या त्या पद्धतीने ते चौकशी करतील। त्यात काय जर चुकीचं ठरलंच तर त्याचे नगरसेवक पदही जाईल। म्हणून धाकधूक होण्याचं काही कारण नाही। हे आता झालंय का? नगरपालिकेला सुद्धा निवडणुकीमध्ये अशा अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी बिनविरोध सुद्धा निवडून दिलेले नगरसेवक आहेत। म्हणून हे निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून येऊ नये असं काही नसतं, परंतु ज्यांची ताकदच नाही, ज्यांची कुवतच नाही, ज्यांना नगरसेवकासाठी उमेदवार मिळत नाही असे लोक आता आरोप करतायत आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे। म्हणून जे होईल ते निवडणूक आयोग ठरवेल। मग त्यांनी ठरवल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप करण्यापर्यंत तुमची मजल जाणार हे आम्हाला माहिती आहे। म्हणून जनतेचा कौल हे मानायला पाहिजे आणि त्या पद्धतीने ही निवडणूक सुद्धा जी चाललेली आहे ती अक्षरशः निवडणूक आयोगाच्या निर्देश जे आहेत त्यानुसार चाललेली आहे। दुसरं असं आहे की सामना वृत्तपत्रासाठी खासदार संजय राऊत हे ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार आहे। सामना दरवेळेला करतोय, काय नवीन काय आहे? लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, अशा वेळेला ही मॅरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या 3 दिवसामध्ये। आणि आता ठाकरेची तोप धडधडणार, सगळे फुसकेबार असतात, तेच विषय असतात। मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, आम्ही ती तोडू देणार नाही, आम्ही कुणाच्या हे करू ते करू, काय काय लावतील त्याचे वाक्य। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, 30 वर्ष सत्ता तुम्ही भोगायची, मराठी माणसाला तुम्ही हद्दपार करायचं आणि त्याच्यावर तुम्हीच बोलायचं। हे सगळं जे आहे ना नाटक, आता याचा 3रा पार्ट सुद्धा संपलेला आहे। म्हणून आता एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून केला, जेवढं काही फायदा होईल तेवढा करायचा त्यांचा प्रयत्न असतो। परंतु आता लोक ह्या गोष्टीपासून वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। लोक विचारतायत मुंबईमध्ये खड्डे 25 वर्ष का राहिले? काय उत्तर आहे? लोकांना पाणी का मिळत नाही? काय उत्तर आहे? मुंबईचा माणूस मुंबईच्या बाहेर का गेला याचं काय उत्तर आहे? काही उत्तर नाहीये। फक्त मुंबई महाराष्ट्रातून मुंबई तोडणार, महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच घोषवाक्य लावून यांनी या अक्षरशः लोकांना मूर्ख बनवलंय। म्हणून या मुलाखतीचा काहीही लोकांवर परिणाम होणार नाही। ठाकरे गटाच्या उमेदवारांना अधिकारी धमक्या देतात माघारी घेण्यासाठी असा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केला होता। त्याचं असं तुमचं नाव घेऊन त्यांनी म्हटलंय की यांचाही फोन त्या अधिकाऱ्याला काही वेळ पूर्वी केला होता। म्हणजे तुम्ही फोन करताय, डायरेक्ट धमक्या देताय, अर्ज मागे घेणार तर तुम्ही काय घ्या ते तुम्हाला त्यांनाच माहिती। अहो, असे धमक्या देऊन उमेदवाराचे अर्ज मागे घेतले जात नाहीत। आता ह्यांच्याकडे काय तर सत्ता नाही, पद नाही, आमदारकी नाही, मग काहीतरी हायलाईट व्हायचं, मग त्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा। बंद कराय धंदे आणि अधिकाऱ्याची गाडवावून धिंड काढणार। ज्यांना तिकीट विकलंय ना ते जेव्हा पडतील ना ते तुमचे गाडवावून धिंड काढतील। कसली मस्ती आहे तुम्हाला? जा त्या रशीद मामूचा प्रचार करा, घोषणा द्या त्याच्या नावाच्या, जिंदाबादच्या। अधिकाऱ्याचं नाव सांगा, मी फोन केला, चला माझा प्रूफ दाखवा। काही नाही, फक्त बडबड अँड बडबड। या सर्व लोकांना एकमेव टार्गेट संजय शिरसाट दिसतो। त्यांना असं वाटतं की नाही याला टार्गेट केलं तर काही परिणाम होईल, परंतु लक्षात ठेवा अधिकाऱ्याला काय धमकी देता?
तो कार्यकर्ते जेव्हा तुम्हाला धरेल ना रस्त्यावर, ज्यांच्याकडून पैसे घेऊन तिकीट दिलेत, तेव्हा तुम्हाला तुमची लायकीत कळेल. निवडणूक आयोग भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झाले, कारण त्याचे काही बिनविरोध आलेले आहेत, त्या संदर्भात हे बोललं जातं. संजय राऊतकडून. निवडणूक आयोग दरवेळेला त्याच्यावर ताशेरे ओढले जातात. एखादी भूमिका त्यांनी चांगली घेतली तर निवडणूक आयोग सारखं चांगलं नाही, यांच्या विरोधात भूमिका घेतली त्याच्यासारखा वाईट कोणी नाही. निवडणूक आयोग का तुमचा काय पगारदार नोकर आहे का? सामनामध्ये जसे तुम्ही आहात तसे काय निवडणूक आयोगाने तुमच्या पेरोलवर आहे तो? ती स्वायत्त संस्था आहे, त्यांना त्यांचे अधिकार आहेत. आजही पाहिलं इतके मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आचारसंहिता आहे, नाही जाता येत नेत्यांना, कुणालाही तिथे एंट्री नाही.